नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहूयात आजची बातमी. नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले. लोकांना वाटायला लागलं हे जो निर्णय घेतला तो चुकीचा निर्णय घेतला की काय, आपण पुढच्या जहाजात बसलो की काय असं लोकांना वाटायला लागलं. परंतु ज्या जहाजाच्या नाविकाचं नाव अजितय, ज्याच्या नावात जितय, ज्या लोकांना विश्वास होता, ज्यांच्या सोबत आपण आलोय, या व्यक्ती आपल्याला बुडू देणार नाही. हा व्यक्ती संकट कसलं जरी आलं तर आपल्याला पुढे घेऊन जाणार आणि या लोकांनी विश्वासाने दादांसोबत राहिले. तुमच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही आलो होतो, जनसन्मान यात्रेला आम्ही दादांसोबत या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेस आम्ही पाहिलं होतं ती निवडणूक तुमची नव्हती, तर ती निवडणूक या जनतेला हातात घेतली होती. प्रत्येक जण मी राजू लोकरे या उद्देशाने त्या ठिकाणी कामाला लागला होता. खरं तर तुमच्या निवडणुकीवर आमचं विशेष लक्ष होतं. तुमच्या बाजूलाच आमचा जिल्हा आहे, तुमच्याकडे विशेष लक्ष होतं कारण राजू भाऊवर माझं विशेष प्रेम. कारण आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या कुटुंबातून घडलेलं हे नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व पुढे गेलं पाहिजे ही भावना आमच्यासारख्याची होती. म्हणून सातत्यानं वसमत विधानसभेत काय चाललंय यावर आमचं लक्ष होतं. कुणी बी आयरी यायचा, राजू भाऊवर बोलून जायचा. ज्याच्या गावात त्याची ग्रामपंचायत नाही तो राजू भाऊला मार्गदर्शन करायचा. यांनी गद्दारी केली, अरे तुझी लायकी किती, तुझी उंची किती, तू बोलतोय कुणावर, तुला काही भान आहे का नाही. पण राजू भाऊनं अशा उपट सोंगाला काही उत्तर दिलं नाही, कारण त्यांनी ही निवडणूक जनतेच्या हातात दिली होती. त्यांनी निवडणूक विकास कामावर लढायचं ठरवलं होतं, म्हणून त्या कुणालाही उत्तर दिलं नाही. राजू भाऊ थोडा आम्हाला यायला उशीर झाला. त्याच वेळी आम्ही आला असतो ना, ते ज्या पावलाला आले त्याला कपडे उघडे करून परत पाठवला असतो. कारण राजू भाऊच्या सर्वसामान्य कुटुंबातून येऊन हे नेतृत्व घडलेलं आहे. एक युवक अध्यक्ष एकाला उत्तर दिलं नाही. तुमची अवस्था म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी झाली. शत्रूला चौबाजूला घ्यायला होतं, एक तरी तह करावा लागला असताना तर माघार घ्यावी लागली असती, परंतु तुम्ही दोन्ही केलं नाही. कारण आपला पुढे आपला आदर्श होता छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या काव्याप्रमाणे तुम्ही लढला आणि तुम्ही जिंकून दाखवलं. कारण तुम्हाला माहिती होतं, तुम्हाला स्वतःवरती विश्वास होता, तुम्हाला जनतेवरती विश्वास होता. तुम्ही अजितदादाकडे आल्यानंतर आम्ही पाहिलेले की राजू भैया एकमेव अशा आमदार आहे. दर मंगळवारी अजितदादाकडे बैठक राहते. त्या बैठकीमध्ये राजू भैया येत असतात. मी एकही अशी बैठक बघितली नाही की या आमदार महोदयाच्या हातामध्ये मतदारसंघाचा प्रश्न नसेल. तर मी आले की दादाकडे काहीतरी कागद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम हे तुम्ही करून घ्या. आदित्य राजकारणामध्ये पक्ष संघटनेमध्ये किंवा नेता होण्याची संधी खूप कमी भेटत असते. भेटलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. मी तुम्हाला एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगतो. राजू भैया मूर्तिकार होता. तो चांगल्या मूर्ती बनवायचा म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होता. म्हणजे गावाला त्या मूर्तिकाराकडे गेले, त्यांनी सांगितलं की हे मूर्तिकार आम्हाला एक मूर्ती बनवून दे. मूर्तिकार जंगलामध्ये गेला, आतून आवाज दिला की हे मूर्तिकारा, तू माझ्यावर छन्नी हातोडा मारू नको, त्याचा मला त्रास होईल. माझी क्षमता तू घातलेले घाव सोडण्याची नाही, म्हणून तू काही माझ्यावरती घाव मारू नकोस. मूर्तिकार दयाळू होता. त्यांनी त्या दुसऱ्या दगडाकडे गेला आणि दुसऱ्या दगडाला छन्नी आणि हातोडा मारण्याच्या आधी राजू भैया त्यांनी विचारलं, हे दगडा, मी तुझी एक सुंदर मूर्ती बनवणार आहे. जर तुझी घाव सोडण्याची तयारी असेल तर मी तुझी एक सुंदर मूर्ती बनवणार आहे. दुसऱ्या दगडाने होकार दिला आणि मूर्तिकाराने सुंदर अशी मूर्ती बनवली. काही दिवसानं ज्या गावच्या लोकांनी ते टेंडर त्या मूर्तिकाराला दिलं होतं ते गावचे लोक आले. त्या लोकांनी पाहिले सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी बनवली होती आणि मूर्ती पाहिल्याच्या नंतर ती लोक प्रसन्न झाली. त्या लोकांनी ती मूर्ती उचलली, आलेल्या गाडीमध्ये ठेवली. परंतु जाता जाता एकाची नजर त्या पहिल्या दगडावरती पडली. त्या
गावातल्या माणसाने त्या मूर्तिकाराला विचारलं की हे दगड आम्ही घेऊन जाऊ का? त्यावेळेस मूर्तिकाराला म्हणलं घेऊन जा. दोन्ही एक मूर्ती आणि तो दगड गावात आला. त्या मूर्तीची प्रतिष्ठा स्थापना झाली आणि त्या दगडाची एकदम मूर्तीच्या समोर तो दगड ठेवला गेला. गावातली लोक आली, मूर्तीच्या पाया पडली. येताना प्रत्येकानं नारळ आणलं होतं. त्या पहिल्या दगडाच्या डोक्यावर येणारा माणूस प्रत्येक जण नारळ फोडत होता. त्यावेळेस मूर्ती म्हणली, तू त्या दिवशी जर घाव सोचला असता तर आज तुझ्या लोक पाया पडले असते, तर डोक्यावर नारळ फोडून घेण्याची वेळ आली नसती. मी या गोष्टी सांगण्याचा उद्देश हाच आहे, जे कोणी तुमचे तालुका अध्यक्ष असतील, जे कोणी तुमचे पक्षाचे पदाधिकारी असतील, त्यांनी जर आज घाव सोचला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला निवडणुका होईपर्यंत प्रत्येकाला घाव सोचावं लागेल, प्रत्येकाला गावोगावी जावं लागेल, प्रत्येकाला त्या ठिकाणी शाखा उघडाव्या लागतील, प्रत्येकाला गावात जाऊन सदस्य नोंदणी करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काम करायचंय. ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्याने फक्त ते जबाबदारी जी पद भेटले त्याचा उपयोग लेटर हेड आणि विजिटिंग कार्डचा पुरता ठेवू नका. तुम्हाला जी संधी पक्षाने दिली नेता होण्याची त्याचा पुरेपूर वापर करून तुम्ही भविष्य काळामध्ये नेता बना. एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आदित्य पुढच्या 1 महिन्याच्या आत तुम्हाला या जिल्ह्यातून महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी हे हिंगोली जिल्ह्यातून झालं आणि त्याचा सत्कार आम्ही अजितदादांच्या हाताने ठेवणार आहे. त्यासाठी या जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी आपल्या माध्यमातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाताना एवढंच सांगतो की मी पुन्हा येईल. मी पुन्हा कशासाठी? तर आदित्यने संघटना कशी बांधली ते पाहण्यासाठी. मी पुन्हा एवढ्यासाठी आदित्यने सदस्य किती नोंदले ते पाहण्यासाठी. मी पुन्हा एवढ्यासाठी गावात जाऊन प्रत्येक गावात शाखा उघडण्यासाठी मी पुन्हा येईल. पक्ष वाढीसाठी मी पुन्हा येईल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मी तुम्हाला तेच सांगितलं, खाली तुमची ताकद असली, तुम्ही तुमच्या गावाची ग्रामपंचायत मजबूत ठेवली, तुम्ही तुमच्या पंचायत समितीचा कल मजबूत ठेवला, तुम्ही जिल्हा परिषदचा कल मजबूत ठेवला, वरचे लोक आपल्याला विचारतात नाही तर किती पांढरे कपडे घालून काय केलं तुम्ही वरी जा, तुम्हाला कोणी भूत ओळखीत नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना काम करीत असताना हवेतले नेते होऊ नये. मनात तेव्हा तुमचं गाव मनात आहे. विद्यार्थी राष्ट्रवादीमध्ये काम केलं, युवक राष्ट्रवादीमध्ये काम केलं, त्यानंतर युवक राष्ट्रवादीचा तालुका उपाध्यक्ष होतो मी. मला 8 वर्ष अध्यक्ष पण होते. तरी सुद्धा आपण तिथं मजबूतपणे काम केलं आणि हे सगळं काम करत असताना आज आम्ही कोणाच कामाला लागत नाही. मी त्या दिवशी मुख्यमंत्री सहायता निधीची एक फाईल नांदेडला जमा करायला जाऊ लागलो आणि आसेगावच्या एका माणसाला माहित होतं जाधव सर की मी वसंतला यायला चाललो. ते म्हणजे भैया तुम्ही चालले कसे या पेशंट हाताने होता असं माणूस होता. त्यामुळं आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या माणसानं कधी लाज मान पाण्याच्या पलीकडे जाऊन काम करावं लागते. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप तुम्ही कष्ट केल्यानंतर, लोकांच्या सुखदुःखामध्ये मिसळल्यानंतर, तुम्ही तिथं जे पक्षानं प्रोग्राम दिलाय ते तुम्ही प्रॉपरली तिथं त्याच्या बाबतीमध्ये आपण त्या सगळ्या राबविल्यानंतर निश्चित तुम्हाला लोक मोठं करायचं काम करीत असतात. तुम्ही सगळ्यांना तुमच्या समोर उदाहरण आहे. तुम्हाला दिल्ली, मुंबई, औरंगाबाद पाहायचं काम नाही. आपल्या वसमत मतदारसंघाचं उदाहरण तुमच्या समोर आहे. मी तुमच्यातला एक कार्यकर्ता होतो. तुम्ही मला 2 टर्म या मतदारसंघाचा आमदार करायचं काम केले. ग्रामपंचायत पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी दशेपासून आपण काम करतोय आणि नंतर विधानसभा अध्यक्षपर्यंत काम केलं. निश्चित सगळ्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांना मला मोठ्या मताधिक्यानं 15 निवडणुकांमध्ये आपण निवडून देण्याचं काम केलेलं आहे. हीच वेळ तुमच्यावर येणार आहे. आज आपण बघितलं असं आपण सांगायलो की जिल्ह्यात आपला मराठवाड्यात कसं काय चांगला मिळावं, काय तुमची ताकद आहे. तुम्ही वसमत विधानसभा मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या बाबतीमध्ये आपण बोलतो. आपण जे बोलतो ते कोणाला खटखट असतं, कोणाला तिथे त्याच्या बाबतीमध्ये कडू वाटत असतं, पण कडू औषध पिल्यानंतर त्याला चांगला गुण येत असते. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या वसमत विधानसभा मतदारसंघाची 30,000 मताची लीड ती राजू लोकांना सोडून द्या. तुम्हाला जर त्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे जायचं
मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, मी तालुकाध्यक्ष म्हणून जाऊ नका. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. तुम्हाला ते सगळ्या प्रोग्राम समोर घेऊन जावं लागेल. तुम्ही राजकीय म्हणून तुम्हाला लोक निवडून देत नाही. काम करायचं असेल तर तुम्हाला सामाजिक रूप पुन्हा एकदा घ्यावं लागेल. या मतदारसंघामध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे ती सेवेची वृत्ती, जी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे. आपल्याला नव्यानं त्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी रामदास पाटील यांच्यासारखे माणसं आले. पुन्हा ज्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्या होत्या. आमच्या ताईने सांगितलं असतात काय महिलांना तिकीट द्यावं, महिलांना त्या पद्धतीने कामही त्या पद्धतीने करावं लागेल. युवक राष्ट्रवादीमध्ये असू द्या, ज्येष्ठ राष्ट्रवादीमध्ये असू द्या, शहरातले कार्यकर्ते इथे हिंगोलीचे लोक आलेले. दुसरं साहेब, आपण त्या दिवशी पक्ष संघटनेचं ऑफिस उघडलं. माणसं किती होतं? काम करावं लागेल. आपल्याला बैठक फेसबुकवर व्हॉट्सअपवर पाहिली. 16 माणसं होते त्याच्या आधी तयारच्या मिटिंगला. औंध्याची मिटिंग ठेवलेली होती. तिथं तरी आपली ताकद 30-35 माणसं. वसमतची मिटिंग केली 200-300 माणसं. पण वसमतमध्ये ताकद असल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदच्या सीटा निवडून आणू शकतो का? आपण जिल्हा परिषदला तुम्हाला तुमचा अध्यक्ष बसवायचा आहे. आता प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की याची जिल्हा परिषद आल्यानंतर अजून वगैरे मंत्री होणार म्हणून. आपल्याला मंत्रिपदामध्ये काही इंटरेस्ट नाही, पण तुम्हाला तुमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष तिथं बसवायचा आहे, नगरपालिकेचा अध्यक्ष तिथं बसवायचा आहे. तर मग आमचे शहराध्यक्ष साहेब तुम्ही इथं आहेत, तर तुमचं आज काय काम नाही. तुम्हाला संघटनेमध्ये 2 महिन्यानंतर 25 तारखेला 28 तारखेला निकाल लागणार आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमधला, आणि त्यानंतरच्या निवडणूक आहे. तर तुमची तयारी काय आहे? आज ज्याला पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवायच्या, त्यांना आजपासून सामान्य लोकांमध्ये घुसलं पाहिजे. त्यांच्या गावातले प्रश्न काय, त्यांच्या गावातल्या अपंगाची संख्या किती आहे, त्यांच्या गावातल्या विधवा महिलांची संख्या किती आहे. सामाजिक रूप जर तुम्ही त्या पद्धतीने देत असाल राजकारण सोडून, तर तुमच्यासोबत लोक यायला तयार आहेत. नाहीतर पांढऱ्या कपड्यावाल्याच्या भाषणाला कटाळून घेत लोक लोकांना काय घेण्याचं नाही. तुम्ही किती मोठे लोक, तुम्हाला विचार करतात की तुम्हाला माझ्यामध्ये इंटरेस्ट किती आहे, माझ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला किती तिथं गैर आहे. त्या प्रश्न जर तुम्ही सोडवू शकले तर तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये लोक मतदान करू की नको विचार करतात. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या इतक्या सोप्या नाहीत तुम्ही जसं समजायला तसं. पण हे करत असताना जर तुम्ही त्याला सगळ्याच विचाराची जोड दिली, तुम्ही हे काम करत असताना तिथं सगळ्या बाबतीमध्ये काम जर केलं. आज आपले वेगवेगळे कॅम्प आता मतदारसंघातले बंद पडले. निवडणूक आलं तेव्हापासून सगळ्या माणसाला आमच्यासोबत वाटायले की आता झालं, आता त्याच्यामध्ये काही कामच नाही वाटायला काय बनवा. पण आपल्याला आता याच्यानंतर खऱ्या अर्थानं काम आहे. नेत्याची निवडणूक झाली, मी आमदार झालो, पण मी तुमच्या पक्षाला निवडायचं असेल तर मी तुमच्यासाठी कार्यकर्त्याची लढाई स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा कष्ट असतील, मेहनत असतात ती तुम्हाला आम्हाला राबवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आपण ठेवला. आदित्यला आशीर्वाद. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.